मोदींनी आधी अजित पवारांवर कारवाई करावी। मोदींना महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही। भ्रष्टाचारांना मांडीवर बसून भाजप लढतोय। राऊतांचा मोदींवर हल्ला। नसीम खानच्या उमेदवारीला आमचा विरोध नव्हता। कोणता उमेदवार द्यावा हा त्यांचा प्रश्न। काँग्रेसला उमेदवार बदलायचा असेल तर बदलावा। राऊतांची प्रतिक्रिया। नसीम खान यांच्याबाबत खरगेंकडे भूमिका स्पष्ट। अल्पसंख्याकाला उमेदवारी देणं भाजपचा प्रोपोगंडा। नाना पटोले यांचा भाजपवर आरोप। ठाकरेंना रामराम केल्याचा एवढा राग का? महाराष्ट्रात नाही मग पाकिस्तानात जाऊन रामराम करायचं का? उद्धव ठाकरेंच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर। महायुतीसाठी राज ठाकरे मैदानात। महायुतीचे उमेदवार नारायण राणेंसाठी 4 मे रोजी राज ठाकरे सिंधुदुर्गमध्ये घेणार जाहीर सभा। मुंबई उत्तरसाठी काँग्रेसकडून लढण्यास तेजस्वी घोसाळकरांचा नकार। आता काँग्रेसकडून भूषण पाटील आणि कालू बुधेलिया यांच्या नावाची चर्चा। काँग्रेस मराठी उमेदवार देणार की गुजराती याकडे महाराष्ट्राचं लक्ष। वर्षा गायकवाडांनी घेतली प्रिया दत्त यांची भेट। त्यामुळे मतांची जुळवाजुळव करण्यासाठी वर्षा गायकवाड प्रयत्न करताना दिसतात। शांतिगिरी महाराजांनी भरला शिवसेनेच्या नावाने अर्ज। शांतिगिरी महाराज एबी फॉर्मच्या प्रतीक्षेत। शिवसेनेच्या नावाने अर्ज भरल्याने राजकीय वर्तुळात खळबळ। नारायण राणेंच्या प्रचारासाठी राज ठाकरे मैदानात उतरण्याची शक्यता। 4 मे रोजी राज ठाकरेंची सिंधुदुर्गात सभा होण्याची शक्यता। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रात सभांचा धडाका। सोलापुरात राम सातपुते, कराडमध्ये उदयनराजे तर पुण्यात महायुतीच्या 4ही उमेदवारांसाठी सभा। अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटकेविरोधातील याचिकेवर होणार सुनावणी। मवियातील दिंडोरीचे उमेदवार भास्कर भगरेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात केला अर्ज दाखल। अर्ज दाखल केल्यानंतर मवियाकडून मोठं शक्तीप्रदर्शन। मवियाचे उमेदवार राजन विचारांनी दाखल केला उमेदवारी अर्ज। आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत केला अर्ज दाखल। मोठ्या शक्तीप्रदर्शन करत केला अर्ज दाखल। बीडमध्ये शासकीय रेशनच्या कट्ट्यामध्ये 2 किलो रेशन गायब। गहू तांदळाच्या कट्ट्यामध्ये 2 किलो रेशन गायब। शेतकरी कामगार पक्षाकडून वजन करण्याची मागणी। बच्चूकडू देणार अमरावतीतील मतदानावर बहिष्कार टाकणाऱ्याच्या गावाला भेट। मेळखावमधील त्या 6 गावात जाऊन करणार मुक्काम। अमोल कीर्तीकरांनी मातोश्रीहून जाऊन घेतली उद्धव ठाकरेंची भेट। भेटीत उद्धव ठाकरेंकडून कीर्तीकरांनी स्वीकारला एबी फॉर्म। अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांचे नाशिकात शक्ती प्रदर्शन। नाशिकच्या रामकुंड परिसरातून रॅलीला सुरुवात। नाशिक लोकसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजाभाऊ वाजेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज। संजय राऊत, बाळासाहेब थोरात, जयंत पाटलांच्या उपस्थितीत होणार शक्ती प्रदर्शन। पंढरपुरात मनसेचं शक्ती प्रदर्शन। राम सातपुते, रणजित सिंह निंबाळकरांच्या प्रचारार्थ पंढरपूरच्या शिवतीर्थावर घेतली प्रचार सभा। तानाजी सावंत, मनसे नेते दिलीप धोत्रे होते उपस्थित। पीएम मोदींसाठी खास दिग्विजय योद्धा पगडी। पुण्यातील सभेवेळी पारंपरिक पगडी देऊन केलं जाणार मोदींचं विशेष स्वागत। महायुतीचे 5 जागांवर ठरता ठरण्यात उमेदवार। अर्ज भरण्यासाठी उरलेत केवळ 5 दिवस। मुख्यमंत्री 5 जागा राखण्यात यश मिळवतात की यातील पण जागा गमावतात याकडे लक्ष। कल्याणमध्ये 10 मेला नरेंद्र मोदींची सभा। कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी घेणार संयुक्त सभा। इंदापूरच्या जयंत पाटलांच्या 2 जाहीर सभा। सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी सणसर बावडा गावी जयंत पाटील घेणार सभा। दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राहुल शेवाळे भरणार उमेदवारी अर्ज। राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांची उद्या संविधान वाचवा सभा। शिवसेना भवनमध्ये मवियातील प्रमुख नेते, मुंबईतील उमेदवार राहणार उपस्थित। अहमदनगरमध्ये लावलेले ओबीसींचे बॅनर हटवले। बॅनरवर मफलर परिधान केलेल्या नेत्यांचा होता फोटो। आचारसंहिता भंग होण्याचं कारण देत प्रशासनाने हटवले बॅनर। मेच्या पहिल्या आठवड्यात राज्यात उष्णतेची लाट येण्याचा हवामान विभागाचा अंदाज। कोकण गोव्यात येलो अलर्ट तर मराठवाडा विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता।
पुण्यात आचारसंहिता उल्लंघनाच्या निवडणूक आयोगाकडे 68 तक्रारी, त्यापैकी 55 तक्रारी सोडवण्यात यश. 16 मार्च ते 28 एप्रिलमध्ये करण्यात आल्या होत्या तक्रारी. पनवेलवरून सीएसएमटी स्थानकात जाणाऱ्या रेल्वेचा डबा घसरला. डबा घसरल्याने वडाळाहून सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक बंद. मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील लोकल सेवेवरही परिणाम. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.